असि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभेदिक कुतोऽन्यो लोकत्रयप्य प्रतिम प्रभाव। भगवंताच्या असीम अनुकंपेने अर्जुनाला अलौकिक दिव्य असं विश्वरूपाचं दर्शन होतं, तेव्हा अर्जुन भगवंताची जी स्तुती करतो ते प्रकरण या ठिकाणी चालू आहे। अर्जुन म्हणतो की हे भगवंता, तुझं गुणगान ऐकून किंवा कीर्ती ऐकून सगळं जग या ठिकाणी हर्षित होत आहे, तुझ्यावर प्रेम करत आहेत आणि त्याप्रमाणे राक्षस जे आहे ते 10 दिशांना पलायन करीत आहे आणि सर्व कपिलादी मुनींचे संघ समुदाय हे तुला नमस्कार करीत आहे। इति स्थाने हे अत्यंत उचित अशा प्रकारचं आहे। ते सर्वच्या सर्व आपणाला नमस्कार करणार नाही तर कोणाला करणार? कारण का तर ब्रह्मदेवादिकांचाही आदिकर्ता असणारा तू अनंत आहेस, सर्व देवांचा देवाधिदेव तू आहेस, संपूर्ण जगताचं निवासस्थान तू आहेस, तू अविनाशी आहेस आणि सत असत आणि सतच्या पर असणारं असं तुझं स्वरूप आहे। तू वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजापती, ब्रह्मदेव हे सर्वच तू आहे। म्हणून मी तुला हजारो वेळा पुन्हा पुन्हा वारंवार मी वंदना करीत आहे। मी तुला पुढून समोरून नमस्कार करीत आहे, मी तुला पाठीमोरा होऊन नमस्कार करत आहे। तुला मी अनंत बलवान असणाऱ्या, अनंत सामर्थ्याने युक्त असणाऱ्या, अनंत पराक्रमाचं स्थान असणाऱ्या, ज्याने सर्व हे विश्व व्यापलेलं आहे अशा तुला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो। मी तुला सखा आहे, मित्र आहे, हे म्हणून हे कधी मी तुला हे कृष्णा, हे यादवा असं तुझं महिमान न जाणता मी म्हणालो। ते जे बोललो तो माझा प्रमाद झाला किंवा प्रेमापोटी मी अशा प्रकारचं जे बोललो त्याबद्दल तू मला क्षमा कर असं सांगतो। कधी माझ्याकडून तुझा अवहेलना किंवा तुला सन्मान दिला गेला नाही, तुझा अवमान केला। मी तुझ्याबरोबर विहार करताना, आसनावर बसताना, शय्येवर निसताना, भोजन करताना तुझा अवमान केला। मी तुझ्याशी बोलत असताना कधी एकांतात किंवा लोकांसमोर देखील माझ्याकडून तुझा अपमान केला गेला, तेव्हा त्या सर्वांचंच तू मला क्षमा कर, कारण तू अप्रमेय असा आहेस असं सांगतात। आता ह्या प्रस्तुत श्लोकामध्ये भगवान सांगतात, आपलं अर्जुन सांगतो, पिताशी लोकस्य चराचरस्य त्वम अस्य पूज्याच गुरुः गरीयान् न तत्समः अस्ति आभ्यधिकः कुतः अन्यः लोकत्रये अपि अप्रतिम प्रभावो। अन्वये त्वम अस्य चराचरस्य लोकस्य पिता च पूज्यः गरीयान् गुरुः अप्रतिम प्रभावो लोकत्रये अपि त्वत्समः अन्यः न अस्ति आभ्यधिकः कुतः। अन्वयानुरूप अर्थ, त्वम अस्य चराचरस्य लोकस्य, तू ह्या संपूर्ण चराचर लोकांचा पिता म्हणजे तू त्यांचा पिता जनक आहेस, पूज्यः सर्वांना पूजनीय आहेस, गरीयान अत्यंत श्रेष्ठ असणारा असा गुरु तू अशी आहेस। अप्रतिम प्रभाव, ज्याचा प्रभाव किंवा ज्याचा पराक्रम हा अप्रतिम आहे, म्हणजे त्याची तुलना किंवा त्याला कोणतीही उपमा देता येणार नाही असा तू अप्रतिम प्रभावाने युक्त आहेस। लोकत्रये अपि, आणि लोकत्रये ह्या तिन्ही लोकांमध्ये देखील त्वत्समः अन्यः, तुझ्यासारखा दुसरा कोणी न अस्ति, कोणीही नाही। मग तुझ्यासारखा जर कोणी नाही मग आभ्यधिकः कुतः, मग तुझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असा कोण असणार, कुठून असणार? अर्थात असणं शक्य नाही। यामध्ये अर्जुन म्हणतो की हे परमात्मन, तू ह्या चराचर लोकांचा पिता आहेस, सर्वांना पूजनीय वंदनीय आहेस, सर्वांचा श्रेष्ठ असणारा गुरु आहेस, तुझा प्रभाव हा अप्रतिम आहे
आणि या त्रैलोक्यामध्ये तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही, तर तुझ्याहून श्रेष्ठ असणं अर्थातच कोणीही शक्य नाही असं सांगतो. भाष्य. पिता अशी जनयता अशी लोकस्य प्राणिजातस्य चराचरस्य स्थावर जंगमस्य न केवलं त्वम अस्य जगतः पिता पूज्यः च पूजार्हः यतः गुरुः गरीयान् गुरुतरः कस्मात् गुरुतरः त्वम् इति आह न त्वत्समः त्वत्तुल्यः अस्ति न हि ईश्वरद्वयं संभवति अनेकैश्वरत्वे व्यवहारानुपपत्तेः त्वत्सम एषा त्वत्सम इथं आयुष्य झालं एषा सर्व त्वत्सम एषा तावत न अन्यः न संभवती. इथं मुद्रण दोष तर झालेला आहे, पण बहुतेक एषा शब्द आहे. न त्वत्समः अस्ति न ईश्वरद्वयं संभवति अनेक ईश्वरत्वे व्यवहार अनुपपत्तेः त्वत्समः एषा तावत त्वत्समः एषा तावत अन्यः न संभवति कुतः एव अन्यः अभ्यधिकाः स्यात् लोकत्रयेऽपि सर्वस्मिन् अप्रतिमप्रभावः प्रतिमीयते यया सा प्रतिमा न विद्यते प्रतिमा यस्य तव प्रभावस्य सः त्वम् अप्रतिमप्रभावः. हे अप्रतिमप्रभाव निरतिशय प्रभाव इत्यर्थः. पिता अशी नाम जनयिता अशी तू या सर्वांचा पिता आहे, म्हणजे सर्वांना उत्पन्न करणारा जन्मदाता आहेस. लोकस्य नाम प्राणिजातस्य चराचरस्य लोक म्हणजे हे संपूर्ण प्राणिजात, चराचर म्हणजे हे स्थावर आणि जंगम असणारं, स्थिर आणि चर स्वरूपात असणारं हे न केवलम त्वम अस्य जगतः पिता, जे स्थिर आणि चराचर असणारं जे जगत आहे, न केवलम अस्य जगतः पिता, तू केवळ ह्या जगताचा पिताच आहे असं नाही, तर पूज्यः च पूजार्हा तू त्या सर्वांना पूजनीय असाही आहेस. यतः कारण गुरुः गरीयान गुरुतरः कारण तू त्या सर्वांचा श्रेष्ठ गरीयान गुरुः श्रेष्ठतम असणारा श्रीगुरु तूच आहेस. कस्मात गुरुत्वराह त्वमिती कोणत्या कारणाने तू सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असं जर म्हणत असेल तर आह सांगतात न त्वत्समः त्वत्तुल्यः अस्ति. त्वत्समः म्हणजे तुझ्या समान अर्थात तुझ्या तुलनेचा दुसरा कोणीही नाही. त्याचं कारण काय आहे? न ही ईश्वरद्वयं संभवती दोन ईश्वर असू शकत नाही, एकच ईश्वर असणार. आपला वेद हा एकेश्वरवाद प्रतिपादन करतो. जरी अनंत देवता सांगितल्या असल्या तरी यतो वा इमानी भूतानी जायन्ते तो तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती एकच परमात्मा सांगितलेला आहे. ईश्वर अनेक नाहीत आणि अनेक ईश्वर जर झाले तर व्यवहारानुपपत्ते जर मग काय होईल? व्यवहाराची अनुपपत्ती होईल, म्हणजे व्यवहाराची संगती राहणार नाही. तू राजा काय तू राणी मी राणी, पालखीचा दांडा उचलावा कोणी, स्वामी महाराज सांगायचे. जर सगळे जर झाले तर या ठिकाणी व्यवहाराची अनुपपत्ती आहे. तोच समय तर काय पद आहे का काही लक्षात न येशात असेल, पण तोच समा येशा तावत अन्य न संभवते. याचा असे तोच समा ईश्वर तोच समा येश तावत अन्य न संभवते. तोच समा येशा तुझ्यासारखा किंवा तुझं अर्थ तर ईश्वरच घ्यावा लागेल. इथं येशा म्हणलं तरी ईश्वरच अर्थ घ्यावा लागेल. आणि तो जर त्वत्समः ईश्वरा म्हटलं तर मग तर स्पष्टच झालं. या ठिकाणी तुझ्यासारखा हा असा दुसरा ईश्वर नाही, तर तावत अन्य न संभवती तर दुसरा कोण या ठिकाणी ईश्वर असू शकेल. कुतः एव अन्य अभ्यधिका स्यात् तुझ्यापेक्षा अन्य अभ्यधिका श्रेष्ठ कसा असेल? तुझ्यासारखा दुसरा ईश्वर नाही तर तुझ्यापेक्षा श्रेष्ठ असा कोण असू शकेल? लोकत्रयेपि सर्वस्मिन् संपूर्ण ह्या त्रैलोक्यामध्ये अप्रतिम प्रभाव प्रतिमीयते या सा प्रतिमा ज्याची काहीतरी उपमा दिली जाते त्याला म्हणायचं ना प्रतिमा.
ज्याला तुलना करताना एखादी उपमा दिली जाते ती प्रतिमा न विद्यते प्रतिमा यश्य. अशा प्रकारची प्रतिमा ज्यात कुठेही विद्यमान नाही, म्हणजे असं कोणती उपमा नाही की जी परमात्म्याला द्यावी. कारण परमात्मा हा अप्रतिम आहे. आणि इथं सांगायचं अप्रतिम प्रभाव. प्रभाव असा पण पाठ आहे ना काही ठिकाणी, पण इथं अप्रतिम प्रभाव हा न हा देवकाशाची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा. तर काय ओवाळूनी नामा ओवाळूनी नामा वरुनी सांडिलो असं काय आहे का पाठ. तर त्याच्यामध्ये तुझ्या नावावरूनच मी माझं सर्वस्व ओवाळून टाकतो, तर तुला कशाची उपमा देऊ. म्हणून न विद्यते प्रतिमा यश्य तव प्रभावश्य. तुझा असणारा जो प्रभाव म्हणजे तुझं असणारं जे ऐश्वर्य सामर्थ्य किंवा पराक्रम ह्या तुझ्या पराक्रमाला कोणाची तुलना देता येत नाही. असा त्वम अप्रतिम प्रभावा. म्हणजे अप्रतिम प्रभावनाम निरतिशय प्रभावा. त्याच्यासारखा कोणाचा प्रभाव नाही आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही, म्हणून तो निरतिशय प्रभाववान आहे किंवा प्रभावाने युक्त आहे इत्यर्था असं सांगतात. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात. पिताशी लोकस्य चराचरस्य. आपलं जी जाणितले मिया साचे महिमान आता देवाचे जे देवो होय चराचराचे जन्मस्थान. ह्याच्या अगोदर अर्जुनाला पश्चाताप झालेला आहे. अर्जुन म्हणतो मी तुझा अवमान केला, तुझा सन्मान माझ्याकडून होण्याऐवजी मी तुला विहार आसन शय्या भोजन करताना एकांतात असताना किंवा लोकांतात असताना प्रत्यक्ष समोर देखील मी तुझा अवमान केला आणि त्याबद्दल तू मला क्षमा कर. क्षमा कर म्हणतो कारण का, तर मला त्यावेळेला तुझं महिमान कळालेलं नव्हतं. आता तुझ्याच कृपेने तुझा महिमा मला आता अवगत झालेला आहे. ते तीच गोष्ट सांगतो. जी जाणितले मिया साचे महिमान आता देवाचे जे देवो होय चराचराचे जन्मस्थान. जी अहो परमात्मन आता देवाचे महिमान. आता देवाचे म्हणजे अलौकिक असणाऱ्या आपले. आता साचे महिमान मिया जाणितले. खरं वास्तव जे काही तुमचा महिमा तो मी आता जाणितले. त्या महिम्याला मी आता जाणलेला आहे. काय जे कारण जे नामकारण जे चराचराचे जन्मस्थान होय. कारण जो देव म्हणजे जो तू या ठिकाणी संपूर्ण चर आणि अचर विश्वाचं जन्मस्थान आहे, म्हणजे आद्य कारण आहे. याचा अर्थ संपूर्ण चराचर विश्वाचं तो अभिन्न निमित्तोपादान कारण आहे हे मी चांगल्या प्रकाराने जाणलं. किंवा ह्या संपूर्ण चराचर विश्वाचं तोच विवर्तोपादान कारणही आहे असंही मी जाणलं. काय आहे की जे श्रौतास्तिक आहे ते द्वैत असो, विशिष्ट अद्वैत असो, शुद्ध अद्वैत असो किंवा केवळ अद्वैत असो, मध्वाचार्यांचं द्वैती जरी असले तर सर्वांचं मत एकच आहे. एकेश्वरवाद जो आहे तो मानलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी यतोवा इमानी भूतानी जायन्ते या ठिकाणी येन जातानी जीवंती या श्रुतीप्रमाणे सर्वांनी परमात्म्यापासून जन्माद्यशयतः ब्रह्मसूत्रातही व्यासाचार्य हीच गोष्ट सांगतात. आपले संतसुद्धा ते सांग जेणे हे विश्व निर्मिले. म्हणून या ठिकाणी तू खऱ्या अर्थाने हे मला आत्तापर्यंत कळलं नव्हतं. आता तूच ह्या चराचर विश्वाचं जन्मस्थान आहेत. नाम अभिन्न निमित्तोपादान कारणही तूच आहेस आणि विवर्तोपादान कारण सुद्धा तूच आहे. जर खरं जर म्हटलं तर परिणामी उपादान कारण सुद्धा कोण आहे? तूच आहे. तूच ज्या वेळेला आपल्या पंचदशीमध्ये सांगितलं ना काय तमोगुणाचे तमोप्रधान मायेची उपाधी घेतो त्यावेळेला तूच ह्या जगदरूपाने परिणाम पावतोस. ऐकी नाही. शुद्ध सत्वात्मक मायेची उपाधी घेतो त्यावेळेला तूच ईश्वर भावाला प्राप्त होतो. ऐकी नाही. आणि तूच जेव्हा मलिन सत्वात्मक उपाधी धारण करतोस तेव्हा तूच काय होतो? जीवभावाला प्राप्त होतो. याचा अर्थ सगळं चराचर विश्व जे आहे तुझ्यापासूनच आहे. विचारसागराच्या भाषेत म्हणायचं तर सर्व जगताचा अधिष्ठान आणि आधार तूच आहेस. ऐकी नाही. नामा म्हणे माझा सखा पांडुरंग
व्यापियेले जगतेने एके, एको देव सर्वभूतेषु गुणः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, असं त्याचं श्रुतीने वर्णन केलेलं आहे. पण श्रुतीनं वर्णन केलेलं ते आज मात्र माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेलं आहे. हरी आराधी समजता देवा तू परमदेवता, वेदा तेही पढविता आदि गुरु तू. हरी हरादी समजता म्हणजे हरी म्हणजे भगवान विष्णू, हर म्हणजे या ठिकाणी भगवान सदाशिव शंकर, हे समजता हे ज्या सगळ्या ज्या देवता आहेत त्या देवा तू परमदेवता, त्या सर्व देवतांची श्रेष्ठ देवता तू आहेस. काय सकळ देवाधी देवा कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा, असा तू आहे. वेदातेही पढविता, आणि तू पुन्हा वेदाला देखील पढवणारा आहेस. म्हणजे काय, हे जे वेदांना पढवणारा आहेत म्हणजे याचा अर्थ वेद सुद्धा कसे अपौरुषे सांगितलेले आहेत. परंतु अपौरुषे जरी वेद असले तर ते एवढं अखंडानंद स्वामी म्हणतात की वेद अपौरुषे आहे. ह्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, पुरुषकृत असणारे भ्रम परमाद कर्णापाठ आणि विप्रलिप्सा हे जे दोष आहेत ते वेदामध्ये कोणतेही नाही. म्हणजे पुरुषकृत किंवा बुद्धिकृत असणारे जे दोष आहे जे मनुष्याच्या ठिकाणी आहेत ते वेदाच्या ठिकाणी नाही. तेव्हा याचं कारण आहे की त्याचा अर्थ करताना वेद शब्दाचा अर्थ विद्रू ज्ञान आहे ना, तर त्या ठिकाणी ज्ञान असा अर्थ केला तर ज्ञान जे त्या ज्ञानाला उत्पत्ती नाही आणि नाशही नाही. वेदाला उत्पत्ती नाही आणि नाशही नाही, म्हणून वेद हा नित्य आहे असं आपण म्हणतो. वेद हा अपौरुषय आहे आणि तो नित्य आहे. परंतु खरं जर पाहिलं तर हा जो वेद आहे तो ज्या वेळेला सगळ्या सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळेला वेद नावाचा ग्रंथ कुठं राहतो का? पण ज्ञान हे नित्य आहे की नाही? आपण पंचदशीमध्ये पाहतो संवित ही काय आहे, नित्य आहे. ज्ञान नित्य आहे आणि वेद शब्दाने काय ज्ञान या ठिकाणी अपेक्षित आहे. आपलं स्वरूप अपेक्षित आहे, ते स्वरूप नित्य आहे. म्हणून त्या ठिकाणी वेदालाही अनादि आणि नित्य असे शब्द, अनादि आहे, नित्य आहे, अनंत आहे किंवा वेदावै काय अनंता वै वेदाः असं त्याला म्हटलेलं आहे. संख्येने अनंत किंवा स्वरूपाने अनंत म्हटलं तरी वेदाला काही हरकत नाही. परंतु हा जो वेद आहे हा धाता यथा पूर्वम अकल्पयत, पूर्वीच्या कल्पात जसा होता तसाच वेद होतो. पण याला माध्यम कोण आहे? धाता आहे. म्हणजे काय यस्य निश्वसितम वेदाः, ज्याच्या निश्वासा दयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्यप्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे. आणि पुन्हा इथं म्हणतात की वेदातही पढविता, त्या वेदात पढविता याचा अर्थ काय? पूर्वीचा वेद पूर्वकल्पामध्ये नवीन कल्पाच्या आरंभाला जसा वेद पूर्वी होता त्याच प्रकारचा वेद या ठिकाणी भगवंताच्या निश्वासातून का म्हणतात तर ते सांगतात की जसं आपण दररोज आहे, आता आम्हाला दम आहे तर एक एक श्वास घ्यायचा म्हणजे आम्ही मोजतो, त्याचा सेकंद एक सेकंद जात नाही. पण जे मनुष्य आरोग्य संपन्न आहे त्याला कधी वाटतं का मी एक श्वास घेतला आता मी टाकला, सहजच त्याचं चालू असतं. तसं भगवान परमात्मा जे आहे त्यांच्या ठिकाणी हे ज्ञान नित्य आहे आणि ते स्वाभाविक किंवा सहज आहे, म्हणून श्वासोश्वासासारखं आहे असं म्हणून या ठिकाणी यस्य निश्वसितम वेदाः असं म्हटलेलं आहे. तर याचा पुन्हा म्हणतात की वेदा तेही पढविता, या ठिकाणी वेदांनाही पढवणारा म्हणजे त्यांनाही शिक्षण देणारा असा परमात्मा आहे असं का म्हटलं? वेदा तेही पढविता असं का म्हटलं होतं? माईक द्या. वेदातेही पढविता म्हणजे भगवान परमात्मा हा वेदांनाही सांगणार आहे. खरं जर आता हे जे कांडत्रय निरूपिणी गीतेविषयीच म्हणतो आपण, श्रुतीचं हे कोडीसवानी गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे. तर या ठिकाणी चांगलं बघा, तर गीता जी आहे तर ती म्हणतात कांडत्रयाचं निरूपण करणारी आहे, बरोबर ना. आणि कांडत्रय निरूपणी श्रुतीचं हे कोडीसवानी, ही जणू काही श्रुतीच आहे असं सांगतात. परंतु भगवान मात्र गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. ते पण त्या वेदालाही शोभवणारे कोण आहे? अलंकार म्हणून गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. त्या वेदामध्ये कर्मकांड उपासनाकांड याच्यामध्ये जो अडकलेला जीव आहे त्याला यथार्थ आपल्या स्वरूप स्थितीवर
आरूढ करणारा. आणि पुन्हा वेदाचं काय आहे, वेद संपन्न होय ठाई परी तया ऐसा कृपणू आन नाही, जे लागला जे कानी लागला तीही वर्णाच्याची. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्याच वर्णांच्या कानाला लागला, म्हणजे यांनाच त्याने अधिकार दिला. परंतु या ठिकाणी त्यांनी सांगितलं की उलट तो वेद कृपणू काय नाही पण ते तया ऐसा कृपणू आण नाही, कारण त्याला काय म्हणले, तो कृपण आहे, कंजूस आहे, सर्वांसाठी झाला नाही. त्या वेदाला देवाने काय केलं, त्या वेदाचाच अर्थ जो आहे, जसा तुकाराम महाराजांनी किंवा परमात्म्यानी हा वेदाचाच अर्थ तुकाराम महाराजांनी चौवेदाशे केलेशे विवरण अर्थही गहन करून या, आणि अधिकार कोणाला ठेवला, यारे यारे लहान थोर, आणि तुका तरी सहज बोले वाणी तया घरी वेदांत आहे पाणी. तसंच भगवान या ठिकाणी सहज जे बोलतात, तर गीतेचा अधिकार कोणाला आहे, सर्वांना आहे. काय आहेत ना, स्त्रियो वैशास तथा शूद्रास तेपी अंती परांगती, आहे की नाही. वेदाचं जे मनोगत आहे ते भगवंतानी या ठिकाणी सांगितलं, आणि या ठिकाणी सर्वाधिकार सेव्य असा वेद केला. वेद हा सर्वाधिकार सेव्य नाही, परंतु सर्वाधिकार सेव्य कोणत्या प्रकाराने भगवंतानी ह्या गीतेच्या रूपाने केला. दुसरे एक ओळ आहेत, मज पाहता मागील वने फेडावया गीतापणे, वेदू वेठला भलतेने सेव्य व्हावया. वेद या ठिकाणी वाटेल त्याला सज्ज होण्यासाठी, आपलं वाटेल त्याचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध झालेला गीतेमध्ये दिसतो. म्हणून त्या वेदाला देखील पढवणारा, वेदाला देखील त्याचं वेदातल्या असणाऱ्या तत्त्वज्ञानाची दिशा वेद ज्या कारणासाठी प्रवृत्त झालेला आहे, लोकांनी बाहेर असणारं जे आडंबर अधिकाराचं त्याचाच मोठा विचार केला, देहाधिकांचे असणारे वर्ण किंवा आश्रम. परंतु या ठिकाणी गीतेने सर्व मानवमात्रांसाठी या ठिकाणी आपला जो आपलं तत्त्वज्ञान, भक्ती, कर्म यांचं रहस्य जे आहे ते गीतेने सांगितलं. म्हणून हा वेदातेही पढविता, वेदालाही पढवणार आहे. आणि आदिगुरु तो, आणि परमात्मा काय सूत्र हे योगसूत्र, स तो स पूर्वेशामापी गुरु, म्हणजे सर्वांचाच तो काय आहे, आद्य गुरु आहे असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणून म्हणतात आदिगुरु तू, गंभीर तू श्रीरामा, नानाभूतैक समा, सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया. इथं कृष्ण परमात्म्याशी संवाद करतात आणि त्याला श्रीरामा असं म्हणतात, आहे की नाही. भागवताच्या 10व्या स्कंदातलं मला वाटतं प्रथम श्लोक आलेला आहे. काय श्लोक आहे तो, पहिला श्लोक आहे त्या की त्याच्यामध्ये म्हणजे राम अवताराचं 9व्या याच्यामध्ये वर्णन केलं, 9व्या याच्यामध्ये. आणि 10व्या पहिला श्लोक आहे मला वाटतं तो की 9व्या स्कंदामध्ये वर्णन केलं, 10व्या स्कंदातला प्रथम आहे की या ठिकाणी त्या जसा राम परिपूर्ण आहे ना तसा, असं पुढे दिले तथा एव, म्हणजे तसाच हा कृष्ण परमात्मा परिपूर्ण आहे. याचा अर्थ राम परमात्मा परिपूर्ण आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम आणि लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवान हे दोन्ही परिपूर्ण अवतार आहेत असं त्याच्यातून सिद्ध केलं त्यांनी, की तसं टीकेमध्ये पण हे केलं. तो श्लोक थोडासा सुरुवातीचा 10व्या स्कंदातला कोणता श्लोक आहे बहुतेक त्याच्यात मध्ये पहिल्या अध्यायातच आहे, पहिल्या श्लोकामध्ये ऐका. तर ते आठवलं पण त्याचा आशय आहे की भगवान रामचंद्र प्रभू देखील परिपूर्ण अवतार आहे असं सांगितलं. किंवा तुका आपल्या संत वाङ्मयात पूर्ण अवतार रामकृष्ण, रामकृष्णांना संत वाङ्मयामध्ये पूर्ण अवतार असं म्हटलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी श्रीरामा असं म्हणतात. काले आपण पाहिलं म्हणजे ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या हे रामा, हे संबोधन कोणाचं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला श्रीराम असं म्हटलेले आणि त्यांना विशेषण दिले गंभीर श्रीराम असं दिलं. आपल्या सगळ्यांना रामायणामधलं माहीतच आहे, भगवान रामचंद्र प्रभूंचं जेवढं चरित्र आहे ते इतकं गंभीर आहे की ते अनाकलनीय का सामान्य माणसाच्या बुद्धीला होतं, इतकं ते गंभीर किंवा अत्यंत सखोल अशा स्वरूपाचं आहे. आता
लोकांना गांभीर्य कळत नाही याचं उदाहरण म्हणून महात्मा गांधींचं आपण सांगितलं असेल कधी. महात्मा गांधींना पत्रकाराने विचारलं का हे रामप्रभू जे आहेत त्यांनी एका धोब्याच्या सांगण्यावरून आपली सीता ही पतिव्रता आहे याची पूर्ण जाण असताना केवळ लोकेशनाच्या रूपाने त्यांनी सीतेचा त्याग करायला प्रवृत्त झाले, हे त्यांचं चुकलं की नाही. असे गांभीर्य पाहायचं झालं तर ते म्हटले की हा प्रश्न ही शंका सीतेने विचारायला पाहिजे होती, असं त्या पत्रकाराला त्यांनी उत्तर दिलं. कारण काय आहे, रामाचं गांभीर्य सीतेला कळलं होतं. त्याच्या पाठीमागे असणारी जी उद्दिष्ट आहेत ती काही तुझ्यासारख्या सामान्य माणसाला पत्रकारालाही कळणार नाही. पत्रकारामध्ये तुम्ही दुसरा विषय तुमचा आहे. हा रामचरित्रामध्ये अवगाहन करताना रामप्रभूंचं असणारं जे काही गांभीर्य आहे रामचंद्र प्रभूंचा म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आपण म्हणतो, पण मर्यादा पालनात देखील त्यांचं गांभीर्य आहे. त्यांच्या ठिकाणी राज्य त्यागाचं देखील गांभीर्य आहे. प्रत्येक गोष्टीचं ऋषीमुनींना जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचे जे संवाद होतात, भावार्थ रामायणामध्ये आले काही वशिष्ठ ऋषी हे जेव्हा आपलं ते कोण त्या पहिल्यांदा नदी पार केल्यावर जे ऋषी भेटले काय त्यांच्या आश्रमात मुक्काम केला, अगस्त्य ऋषींच्या बरोबर अगस्त्य ऋषींच्या बरोबर त्यांचा झालेला संवाद मला वाटतं तो उत्तरकांडामध्ये काय आलेला आहे. पहिल्यांदा जेव्हा निघाले आणि हे नदी गोवकाने पार केली त्यावेळेला जे ऋषीमुनींच्याशी संवाद झाले नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचं गांभीर्य आहे. म्हणून इथं श्रीकृष्ण परमात्मा पण तितकाच गंभीर आहे. आपल्याला असं वाटतं की ह्या लीला रासलीला गोपीगीत हे पाहिलं वाटतं की शृंगाराची परिसीमा आहे, पण ह्या शृंगाराचं जे खरं ज्ञानोबरायांनी स्वरूप लिहिलं आहे ना, की जे शृंगाराची या माथा पायी ठेवती काय नुसदीची शांती कथा आणि जेल किर वाक्पथा, जे शृंगाराची या माथा पायी ठेवती, शृंगारसावर देखील मात करील अशा प्रकारचा हा शांतरस आहे. आणि हा शांतरसाचा जो कोणताही शांतरस ज्या व्यक्तिमत्वाचा जीवनात आहे तर तो मनुष्य काय वैराग्य संपन्न असतो, गांभीर्याने युक्त असतो. आणि तसं परमात्म्याचं आता कळलं, परमात्म्याचं गांभीर्य. नाहीतर मग आता यच्चा वाहासार्थ मसत कृतोशी असं म्हटलं नसता विहार शयासन भोजनेशु, म्हणून तो गंभीर तो श्रीरामा नाना भूतैक समा. आणि नाना म्हणजे भूत जरी नाना असली अनेक असली परंतु नाना भूत म्हणजे नाना प्रकारच्या प्राणीमात्रांमध्ये एक आणि समरीतीने असणारा किंवा एकरूपाने असणारा म्हणजे एकरूप समम निर्दोषमी समम ब्रह्म एकरूप ब्रह्मस्वरूपाने असणारा सकळ गुणी अप्रतिमा. आणि तुझे भगवंताचे एक एक गुण जे आहे ते गुण तुझ्या पार नाही गुणा मी माझी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना एक विज्ञापना पायापाशी ना काय जाणावे म्या दिने. तुझी ह्या भक्तीची लक्षणे धडते तोंड धुवून येणे परिचिंतने काळसारी असं तुकोबाराय म्हणतात. त्याप्रमाणे म्हणतात सकळ गुणी अप्रतिमा. सकळ गुणां भगवंताचं नावच आहे सकळ गुण म्हणजे अनंत गुणगण निधान, अनंत गुणांची खाण असणारा हा परमात्मा आहे. आणि त्या गुणांमध्ये प्रत्येक गुणांचा इतका उत्कर्ष आहे का सकळ गुणी अप्रतिमा, ज्याला कोणत्याही प्रकारची उपमा देता येणार नाही आणि त्याच्यासारखा तोच आहे अद्वितीय. आपण म्हणतो ना साधं राम रावणाच्या युद्धाचं वर्णन केलं, राम रावणयो युद्ध राम रावणयो रिव. राम रावणांचं असणारं युद्ध हे राम रावणासारखं आहे किंवा आणि रामाच्या व्यक्तिमत्वासारखं रामाचंच व्यक्तिमत्व आहे, रामांच्या गुणांसारखे गुण रामाचेच आहे म्हणून तो अद्वितीय आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. म्हणजे हे श्रीकृष्ण परमात्मा तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तुझशी नाही सरीशे हे प्रतिपादनची कायशे तुवा झालेनी आकाशे सामाविले जग. तुझशी सरीशे नाही, तुझ्यासारखं दुसरं सरीशे म्हणजे तुझ्या बरोबरचं तुझ्या तुलनेचं कोणीही नाही. पण तुझशी सरीशे नाही हे कायशे प्रतिपादनाची
किंवा हे प्रतिपादनच कसं तुझ्यासारखं कोणी नाही, हे काय असं कसं बोलता येईल, हे प्रतिपादनच करता येत नाही. प्रतिपादन म्हणजे अगोदर तुझ्या तुलनेचं कोणीतरी असावं, आहे की नाही, तर मग त्याच्यात तुलना करावी. पण तुझ्या तुलनेचं कोणीच नाही. मग तुझ्या तुलनेचं जर कोणीच नाही तर हे प्रतिपादनाची काय शे, तर तुवा झालेनी आकाश. का बरं तुझ्या तुलनेचं कोण नाही, तर तुवा झालेनी आकाशे सामाविले जग. तुझ्यासारखं कोणीच नाही म्हणजे काय, तुझ्यासारखं व्यापक असणारं दुसरं कोणीही नाही, तुझ्यासारखं गुणवान असणारंही दुसरं कोणी नाही, तुझ्यासारखं गंभीरही कोणी नाही. तर मग का तर तुवा झालेनी आकाशे, तुझ्यापासून आकाश उत्पन्न झालं आणि त्याने जग सामाविले. तुझ्यापासून म्हणजे तुझ्या एका अंशावर माया राहते, मायाच्या एका अंशावर आकाश राहतं आणि त्या आकाशाने सगळ्या जगाला, जगात असून मोठं कोण आहे, आकाश. आणि त्या आकाशाने सगळ्या जगाला पोटात घातलं, तर आता तुझी तुलना आकाशाला देता येईल का, नाही. म्हणजे याचा अर्थ सगळ्या जगाला सामावून घेणाऱ्या आकाशाची सुद्धा तुला उपमा देता येणार नाही. कारण तुवा झालेली आकाशे जग सामाविले, तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या आकाशाने या सगळ्या जगाला पोटात घातलं. हे ते आकाश तुझ्या कुठे, ते आकाश काय, तुझं माझी खेळ नभ तुझं माझी खेळे लपीथपी, ते आकाश तुझ्यामध्ये लपंडाव खेळतं, तेव्हा तुला कोणती उपमा देता येईल, अर्थात देता येणार नाही. तया तुझेनी पाडे, जर तुझ्या तुलनेतच कोणी नाही, तुझ्या तुलनेचं कोणी आहे हेच प्रतिपादनाची कायसे, हेच प्रतिपादन करता येत नाही, निरूपण करता येत नाही. तया तुझेनी पाडे दुजे आयसे बोलताची लाजीजे, ते तर अधिकाची किजे गोठी केवी. तया तुझेनी पाडे, त्या तुझ्या तुलनेने किंवा तुझ्या बरोबरीनं आयसे बोलताची लाजीजे, तुझेनी पाडे दुजे म्हणजे तिथं आहे असं म्हणायचं. तुझ्यासारखं दुसरं कोणी आहे असं जर म्हणायला गेलं तर आता सांगितलं त्याप्रमाणे हे बोलता येत नाही. आणि बोलताची लाजीजे, बोलताना मनुष्याला लज्जा वाटते की भगवंताची आपण तुलना करायची, ज्याच्या पोटात आकाश एका अंशाच्या अंशावर आहे, त्या परमात्म्याच्या तोडीचं दुसरं कोणी आहे असं म्हणताना मनाला लज्जा उत्पन्न होते. मग जर त्याची तुलना करताना त्याच्यासारखं कोणी आहे म्हणताना लज्जा वाटते, ते तर अधिकाची की जे गोठी केवी, तर त्या परमात्म्यापेक्षाही अधिक व्यापक कोणी आहे किंवा त्याच्यापेक्षाही थोर आहे, अधिकाची परमात्म्यापेक्षाही थोर आहे, तर ही गोठी केवी की जे, ही गोष्टच आपल्याला कशी करता येईल, म्हणजे असं कधी म्हणताच येणार नाही. परमात्म्यासारखा कोणी नाही, तर परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आहे ही तर आपल्याला बोलण्याची सोयच राहणार नाही. म्हणून त्रिभुवनी तू एकू, तुझ सारिखाना अधिकू, तुझा महिमा अलौकिकू नेनिजे वाणू. म्हणून त्रिभुवनी तू एकू, ह्या सगळ्या त्रिभुवनामध्ये तू एकटाच आहेस. तुझं सारिखाना अधिकू म्हणजे तुझं सारिखाना अधिकू ना, तुझ्यासारखाही कोणी नाही आणि तुझ्यापेक्षा श्रेष्ठही कोणी नाही. तुझा महिमा अलौकिक, तुझा महिमा तुझं महात्म्य हे अलौकिक आहे, म्हणजे हे अपूर्व आहे, हे दिव्य आहे, लोकोत्तर आहे. आणि वाणू नेनिजे, आणि त्याचं वर्णन करण्याचं मी जाणत नाही. मी फक्त काय करणार, तुला वारंवार काय सहस्र कृत्वा पुनःपि भूयोपि पुन्हा काय नमो नमस्ते, पाठीमागे सांगितलं ना, नमो नमस्ते तू सहस्र कृत्वा पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. तुला फक्त मी वारंवार वंदन करणार, माझ्या ठिकाणी फक्त 2 हस्तक आणि मस्तक तुझ्यापुढं नम्र करणार, याच्या पलीकडं मला तुझं शब्दाने वर्णन करणं शक्य नाही असं अर्जुन म्हणतो. तस्मात प्रणम्य, मी तुला फक्त माझं शरीर तुझ्यापुढं झुकवतो, एवढंच करू शकतो.